महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई असतील यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्यांचं कार्य 150 वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही 150 वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्या मध्ये जळजळतय, विरोध चाललेला आहे. आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांची क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो. देश घडवणारी क्रांती आहे आणि म्हणून सर्वच त्याला असणारा अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सर, आंदोलन पण करताय. जो चित्रपट त्यांच्या जीवनावर येणार होता आज खरं तर तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांची, पण तो काही संघटनांनी विरोध केला. आता तो चित्रपट 15 दिवसानंतर प्रदर्शित केला जातो. ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य, काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे. काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य, ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे. त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे, केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे, तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही. आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही, तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल. तर ते दृश्य कट केलेले ते अजून कट केलेले नाहीत, अजून त्याच्यावरती वाद चाललेला. स्मारकाच्या विषयी छगन भुजबळ यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली. इतर मंडळी आमदार आहे जर वेळ पडली तर मलाच फक्त उपोषणाला बसायला लागेल. त्यांचं असंही म्हणणं आहे की मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री निधीच देतात मात्र अधिकारी कुठेतरी कामाला दिलं नाही करतात. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी शासनामध्ये आहेत, शासनामध्ये असल्यानंतर उपोषणापेक्षा त्यांनी निधी वापरल्या कसा जाईल, त्याचं नियोजन कसं केलं जाईल आणि त्याच्याच बरोबर त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाइम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून, कारण शासन त्यांचंच आहे. अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असं जर टाइम टेबल ठरवला तर मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महापुरुषांबद्दल करणाऱ्यांची संख्या वाढली जिवंत, पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याची चर्चा आता सुरू आहे की महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विचार केले त्याबद्दल कठोर शासन एक शासनाने कायदा करावा त्याचं सगळेजण स्वागत करतात. सर, जरी कायदा केला ना, आता तुम्ही चित्रपटाचा पण विषय घेतला, ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात ते महापुरुषांवरती असू द्या किंवा इतर कुठल्याही त्याला विरोध हा होतोच. सेन्सर बोर्डाने असतात घेतले. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्नमेंट गाईडलाईन प्रमाणेच त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं. आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असणारा स्वतःच्या विचारसरणीला फिल्मवरती लादता येत नाही अशी परिस्थिती आहे.
Thank you. 26 हल्ल्यातील मास्टर माइंड जो आहे तौर राणा त्याची आता कस्टडी भारताने घेतलेली आहे. त्याला प्रत्येक शहरात फिरवलं जाणार आहे. मोठं यश म्हणावं लागेल भारतीय सरकारचं. म्हणणार हे यश नाही आहे, हा टिटपूचा आहे त्याच्यातला. सर म्हणजे काल त्या पिल्लाईचं होम सेक्रेटरी पिल्लाय त्या काळी होते, त्यांचं स्टेटमेंट जर आपण असं वाचलं तर त्यांचं स्टेटमेंट होम मंत्रीच त्या ठिकाणी म्हणते की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तुटपूजा त्याच्यामधला आहे. हा काही मेन आरोपी नाही किंवा हा काही त्याच्यामधला नाही. त्याच्यामुळे उगीच असं ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने उदयनराजे काही वेळापूर्वी असं म्हणतं की पहिली स्त्री शिक्षणाची जी शाळा आहे जी केवली प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली, जेव्हा की इतिहास आपण सगळेजण जाणतो, त्याला मोठा विरोध होता. अनुकरण केलं महात्मा फुले. सर महात्मा फुलेंचं अनुकरण केलं मला. कैसा देखते हैं आप, क्या कहते हैं? देखिए सेक्रेटरी पिलाई उस वक्त जो थे उनका कल बयान आया है और उन्होंने कहा कि तौर राणा जो है वो बहुत बड़ा व्यक्ति नहीं, बहुत छोटा व्यक्ति है, इसलिए इसकी बात नहीं होनी चाहिए और बहुत बड़ी उपलब्धि है ऐसा उन्होंने खुद माना नहीं. तो मेरे ख्याल से होम सेक्रेटरी का बयान जो है वो सबने वैसे की वैसे स्वीकारना चाहिए. महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा या सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो या सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो या सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो सेन्सॉर बोर्डाचा निषेध असो वंचित बहुजन आघाडीचा. सर अवकाळी पाऊस पडतोय, बऱ्याच भागात फळबागांचंही नुकसान झालं वादळी वाऱ्यामुळे. पंचनाम्याचे आदेश आपण दिलेले आहात का आणि काय? काल अमरावतीमध्ये आणि आज नागपूरमध्ये मी याचा संपूर्ण आढावा घेतो आहे. आज जवळपास 13 बैठकी या 13 तालुक्यामध्ये काय काय नुकसान झालं आहे त्या संबंधीचा आढावा आहे. सोबतच आज जे 14 एप्रिल आहे नागपूरला दीक्षाभूमीचं जे स्थळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणारे जी गर्दी आहे, जे आपले भाविक आहे, या ठिकाणी आमचं संविधान चौक आहे आणि ड्रॅगन पॅलेस आहे, या सर्व भागामध्ये ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होणार आहे त्या ठिकाणी पोलीस व्यवस्था चोख राहावी, भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे. ची बैठक आहे. सोबतच हनुमान जयंतीची या ठिकाणी शोभायात्रा असणार आहे, त्याबद्दलही या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपल्या सिंचन विभागामध्ये जे विदर्भातल्या सिंचन विभागामध्ये जे गोसीखुर्द आहे, नागपूर आहे, याचाही एक बैठक मी घेणार आहे. आणि जवळपास या ठिकाणी अशा अनेक बैठकीच्या माध्यमातून पण महत्वाचं काय आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत सर्व मंत्री महोदयांना की तातडीनं नुकसान जे झालं आहे शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळं तातडीनं कलेक्टरकडे बैठक लावाव्या, तातडीनं सर्वेक्षण करावं आणि हा रिपोर्ट तातडीनं सरकारकडे सादर करावा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल. विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांना लुटारू म्हटलेलं आहे. आणखी टीका जी आहे ती मंगेशकर कुटुंबावर केली. कोणी? विजय वडेट्टीवार. नाही, विजय वडेट्टीवार हे जरा आता ते नवीन पक्षनेते झाले विधानमंडळामध्ये, त्यांना आता थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं. तर आता नानाभाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कोण लवकर बोलेल, काम लवकर बोलेल, कसं बोलेल. मला वाटतं वडेट्टीवारची आम्ही त्यांनाही सांगितलं मागच्या वेळी की जो काही रिपोर्ट शासनाकडे आहे, जे काही अहवाल शासनाकडे आलेले आहेत त्यावर शासन कारवाई करत आहे आणि शासनाने कारवाई केली आहे. खरं तर यांच्या काळातलं काढलं तर खूप मोठं होईल, त्यात राजकारण होईल. त्यामुळं जे काही झालं आहे पुण्यामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे त्यावर शासनाने गंभीर कारवाई करण्याचा सुरू केलेला आहे. काही कारवाई झालेल्या आहे, पुढे होतील. पण लता मंगेशकर हॉस्पिटलचं जे काही त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शासन जी कारवाई करेलच
त्यावर लक्ष दिलं. म्हणजे शासनाच्या कारवाईकडे जरा वडेट्टीवारांनी एकदा ते अहवाल वगैरे त्यांनी तपासून घेतला पाहिजे. ते प्रमुख नेते आहेत, तर त्यावर आम्ही कारवाई करू. अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. किती महत्वाचा दौरा आहे आणि तटकरे यांच्या घरी ते जेवणाला जाणार आहे, म्हणजे काय संकेत समजायचे? हा बिलकुल राजकीय दौरा नाही आहे. रायगडावर अमित भाई जाता आहे आणि तिथे जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अमित भाई राहणार आहे. साहजिकच तटकरेजी हे लोकसभेमध्ये आहेत आणि राज्याचे अध्यक्ष आहे पक्षाचे. आता पक्षाच्या अध्यक्षांनी, महायुतीच्या एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांनी त्या जिल्ह्यात गेल्यानंतर निमंत्रण दिलं. मलाही निमंत्रण दिलं, गोगावला निमंत्रण दिलं, एकनाथ शिंदेजीला निमंत्रण दिलं, सर्वांनाच निमंत्रण दिलं. सर्व पक्ष, आमचे महायुतीच्या पक्षाच्या सर्व लोकांना निमंत्रण दिलं. अमित भाईला निमंत्रण दिलं. आता रायगडमध्ये गेल्यावर अमित भाई यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि एक प्रमुख पक्ष आहे अजितदादाचा, सुनील तटकरे ज्यांचे अध्यक्ष आहेत. आणि सुनील तटकरे हे आमच्या महायुतीच्या काही प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं अमित भाई त्या ठिकाणी जे जात आहेत यात काही वावगं नाही, राजकीय नाही. केवळ एक संस्कार, संस्कृती जी आहे आपली, की महाराष्ट्रामध्ये आपण विरोधी पक्षाच्या लोकांच्या घरी जातो. इथं तर महायुतीचे अध्यक्ष आहे, त्यामुळं अमित भाईंचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांनी जो रायगडावर कार्यक्रम घेतला तोही कार्यक्रम त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि मग तटकरेकडे जाणार आहे. राजकीय भांडवल करू नये. सुरेश वाडकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे की नियमाचा भंग करून शासकीय भूखंड लाटला. मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. सुरेश वाडकरच्या प्रकरणामध्ये जी जागा त्यांना दिली होती त्यामध्ये काही शर्तभंग आहेत. ते शर्तभंग कायदेशीर करण्याकरता शासनाकडे प्रस्ताव आला आहे. शेवटी एखादा आपण भूखंड कुणाला देतो तेव्हा नियम अटी टाकून देतो आणि एखादा शर्तभंग झाला असेल त्यावर मग शासनाची त्या ठिकाणी भूमिका असतं की शर्तभंग रेग्युलाइज करायचा का, काय करायचं. जी काही त्रुट्या असतील त्या त्रुट्या शासनाकडे पाठवतील तिथले जिल्हाधिकारी आणि त्यावर शासन निर्णय घेईल. सुधीर मुनगंटीवारांनी मिश्किल टिप्पणी केलेली आहे. कार्यक्रमात नाशिकच्या कार्यक्रमात बोलत होते, माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार राहिलं पाहिजे. तसेच प्रणित शिंदे आणि यांना प्रमोशन उदर होणार असेल त्या कार्यक्रमात येऊन तर त्याच्यासाठी ते सुद्धा आमच्या पक्षात आले पाहिजे. टिकलं पाहिजे माझ्या प्रमोशनसाठी. नाही, मला असं वाटतं, मी रात्री मुनगंटीवार साहेबांचं संपूर्ण त्यांचं भाषण ऐकलं. भाषणाला ट्विस्ट करण्यात आलाय. भाषणाला ट्विस्ट करण्यात आलं. त्या भाषणात कोणतरी उल्लेख केला की मुनगंटीवार साहेबांचं प्रमोशन झालं पाहिजे. आता त्यावर त्यांनी बोलले. याचा अर्थ असा नाही की सरकारबद्दल त्यांची काही भूमिका वेगळी आहे, सरकार बदलाची आहे वगैरे, काही भूमिका नाही आहे. मुनगंटीवार साहेबांनी पहिल्या भाषणात जे काही बोलले गेलं कुणी त्याच्यावर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. विशाल पाटील काय संपर्कात आहे का भाजपच्या? विशाल पाटील कुठल्याही संपर्कात नाही आहे माझ्याशी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांशी कुठलाही संपर्क केला नाही आहे. ते सुद्धा काल मला वाटतं जे बोलताना एक नैसर्गिक पद्धतीने फ्लो असतो माझ्या भाषणाचा, त्या फ्लोनी ते बोलले असतील, पण असा काही कुठला संपर्क नाही. शिवाजी महाराजांचं स्मारक हे अरबी समुद्रात होण्याऐवजी राजभवनात व्हावं अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी फडणवीसांकडे केलेली आहे. नाही, मला वाटतं अजून काही जे काही निर्णय झाले असतील शासनाचे, केंद्र सरकारचे अरबी समुद्रात स्मारक होण्याचे, ते आता मला वाटतं ते होऊ द्यावं. अजून काही त्यांची वेगळी मागणी असेल तेही माननीय मुख्यमंत्री पूर्ण करतील. पैसे देत नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले. पैसे देत नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले. आता ते माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलतील, एकनाथजीशी बोलतील, अजित पवार साहेब बोलतील. पण मंत्रिमंडळात आमचं बोलणं झालं. निश्चितपणे सर्व खात्यांना पैसे अजित पवार साहेब देणार आहे. कुठेही त्या ठिकाणी वेगळा विचार करायची गरज नाही. भंडारा जिल्ह्यातल्या 2 अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई केली अशी माहिती आहे की आणखी काही रेती तस्कराशी संबंधित अधिकारी रडारवर आहे काय? महाराष्ट्रामध्ये रेती माफियासोबत हात मिळवणी करणारे 10-15 अधिकाऱ्यांची नावं सरकारकडे आली आहे. काहीवर शिस्तभंग होणार आहे, काहीचं निलंबन होणार आहे. पण सरकारने MRC ऍक्टच्या माध्यमातून, जिओ टॅगिंगच्या माध्यमातून, जिओ फेन्सिंगच्या माध्यमातून प्रत्येक वाळूघाटाला कंट्रोल करण्याची योजना तयार केली आहे. आणि अशा वाळूघाटावर जे अधिकारी, आज भंडाऱ्यात का कारवाई झाली? भंडाऱ्यामध्ये पर्यावरणाची परवानगी नसताना 2 वाळूघाट चालू होते आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार
तिथल्या उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना सूचना दिल्या होत्या. विभागीय आयुक्तांनी स्वतः सूचना दिल्या होत्या की तुमच्याकडे 2 वाळूघाट असे सुरू आहे जे तहसीलदारच्या आणि एचडीओच्या नजरेत आहे की त्या वाळूघाटाला पर्यावरण परवानगी नाही. अशाही वेळी आमचा एचडीओ आणि तहसीलदार हे त्या पर्यावरणाची परवानगी नसलेल्या वाळूघाट चालवतात आहे. तर मला वाटतं मग त्या ठिकाणी कारवाईची गरज होती. असेच अनेक प्रकरणं भंडाऱ्यामध्ये थोडे मला भंडारा एचडीएम कडे, थोडे पवनी एचडीएम कडे, थोडा असा अनेक प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. थोडा चंद्रपूरमध्ये तक्रारी आहेत. राज्यामध्ये जालन्यामध्ये स्पेसिफिक जाफराबादमध्ये तक्रारी आहेत. जालन्यातही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी काल राहुरीमध्ये एक तक्रार आली आहे, तशीच तक्रार भास्कर जाधवनी तिकडे सिंधू, रत्नागिरी, रायगड भागात केल्या आहेत. अशा ठिकाणी आमचं मॅपिंग झालं आहे. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी तक्रारी झाल्या आहेत त्या त्या ठिकाणी सरकारने मोठ्या प्रमाणावर आमचं सरकार स्वतः सुमोटो कारवाई त्या ठिकाणी विभागीय आयुक्तामार्फत तपासून करताय. आपल्या अध्यक्षतेखाली समिती तयार केलेली आहे डेप्युटी महायुतीची, तर त्या बाबतीत कधी बैठक होईल आणि निधी कधी वितरित? नाही, आमचा एक फॉर्म्युला ठरला आहे. आमचे सर्व अध्यक्ष पक्षाचे महायुतीचे आम्ही बसलो. त्यातनं एक एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही तिन्ही नेत्यांशी बसून एक डीपीसीच्या कसा वाटप असणार आहे, पालकमंत्र्यांचे अधिकार कसे असणार आहे, आमदारांचे अधिकार कसे असणार आहेत, सोबत तालुकास्तरीय समित्यामध्ये कसे कसे वाटप करावं तिन्ही पक्षांनी आणि जे काही विरोधी पक्षाची लोकांना घ्यावं लागतं. त्यानंतर जिल्हास्तरीय समित्या, ज्या 37 समित्या आहेत त्याचं वाटप कसं असावं याचा फॉर्म्युला ठरवलेला आहे आणि प्रत्येक पालकमंत्री, तिन्ही पक्षाच्या पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला आम्ही पाठवला आहे. 8 पोलीस स्टेशनमध्ये वाढवणार, तर राज्यात पण आणखी वाढणार आहेत का ही संख्या किती? मी माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री यांचा आभार मानतो. त्यांनी मागच्या जे काही नागपुरात घटना झाली त्या घटनेच्या आढाव्यानंतर एक पोलिसांची बैठक घेतली आणि माननीय देवेंद्रजींनी नागपूरला जे त्या ठिकाणी मागे जे प्रकरण झालं त्या प्रकरणामधून आम्ही एक सुरक्षेचा आढावा घेतला. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 4-5 पोलीस स्टेशन वाढवायची गरज आहे. एसपी कडे नागपूर शहरामध्ये 5 पोलीस स्टेशन वाढवायची गरज आहे. सोबत ऍडिशनल सीपीचे एक पद निर्माण करण्याची गरज आहे. डीसीपी झोन कामठी 6 नंबर झोन तयार करण्याची गरज आहे. थोडं नागपूर शहराचं रिस्ट्रक्चरिंग करण्याची गरज आहे. ग्रामीणचे रिस्ट्रक्चरिंग करण्याची गरज आहे. कारण माननीय मुख्यमंत्री या जिल्ह्यात आहेत, नितीन गडकरीजी आहे आणि क्राईमचा आढावा घेऊन या ठिकाणी क्राईम आहे, 10 किलोमीटरच्या वर काही अंतर आहेत पोलीस स्टेशनमध्ये, सर्व आढावा घेऊन आम्ही एक नागपूर शहराचं चांगलं रिस्ट्रक्चरिंग करतो आहे आणि एक ऍडिशनल सीपीची पोस्ट मागितली, आम्ही एसीपी ट्रॅफिकची पोस्ट मागितलेली आहे, डीसीपी झोन 6 मागितलेला आहे. त्यामुळे नागपूर शहराचं सुरक्षेचं एक चांगलं त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. स्त्री शिक्षण शाळा सर्वात पहिले जर कोणी सुरू जर केली असेल ती प्रताप महाराजांनी सुरू केली असं वाटतं. मला याच्यामध्ये आता उदयराजे भोसले साहेब काय बोलले त्यावर शिक्षण खात्याचे मंत्री किंवा तिथे आम्ही त्याचा अभ्यास करून बोलू. पण आता तुम्ही प्रत्येक प्रश्न मला विचारा ज्या प्रश्नाची माहिती नाहीये. हर्षवर्धन सपकाळ जे आहे ते राहुल गांधी प्रमाणे महाराष्ट्र सुद्धा सद्भावना यात्रा काढतात, नागपुरात काढतायत, नागपुरातून सुरू होणार. सपकाळने आपल्या जिल्ह्यात यात्रा काढली तेच पुरे आहे. अमित शहा त्यांच्या दौऱ्यानिमित्त पुन्हा पालकमंत्री पदाचा जो आहे विषय पुन्हा वाटत शेतकऱ्यांच्या घरी जेवायला जाणार त्याचा आता त्यांच्याकडे पालकमंत्री पदाला अशी राजकीय चर्चा. बघा, अमित शहा हे मोठे नेते आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, एनडीए आघाडीचे नेते आहेत. म्हणून तटकऱ्यांच्या घरी जेवायला जाणं हे योग्य आहे, त्यात काय अयोग्य नाही. परंतु पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो वाद मुळात व्हायला नको होता असं आमचं आताही मत आहे. भाजपचे 3 आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. गेल्या वेळेला सुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं. आता या वेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहे ना ती मागणी आहे, तो मला वाटतं हा तिढा आता सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे. राणाला 26/11च्या प्रकरणामध्ये भारतात आणलं. आता त्याची चौकशी निश्चित होईल
एक आहे की त्याच्यामध्ये मला जी माहिती आहे की डोभालच्या नेतृत्वामध्ये ती सगळी चौकशी होणार आणि डोभालांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची किंवा इतर संबंधित लोकांची पूर्णपणे माहिती असल्यामुळे संपूर्ण एव्हिडन्स त्यांच्या हाती लागले असावेत. आता राणाचा अंत हा फाशीच्या तक्त्यावर होईल किंवा जेलमध्ये होईल. परंतु तवरवर राहण्याच्या इथं आणल्यावर राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटते की सरकारला अर्थचिंतक करणाऱ्या सोयीचे करणाऱ्यांचे मुद्दे लीक केले जातात आणि विरोधात आणतात. नाही, असे मुद्दे वगैरे लीक होणार नाहीत आणि सरकार अडचणीत येणार नाही. मुळामध्ये भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं हे म्हणणं आहे की 26/11च्या हल्ल्यामध्ये हा जातीवादाचा विषय नाही, तर सर्वसामान्य माणसाचे झालेलं मृत्यू ज्यांना जेही जबाबदार आहे, मग त्याच्यामध्ये अनेक जातीचे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणून याच्यावर राजकारण न करता या आरोपींना फाशीवर कसं नेता येईल याबाबत सर्वांनी सहकार्य हे सरकारला केलं पाहिजे. मंगेशकर कुटुंबाच्या हॉस्पिटलवरून तपास रिपोर्ट आहे. आता वैद्यकीयवाल्यांनी काल असं म्हटलं की मंगेशकर कुटुंबाची बघा, हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आता आजकाल लोकांची मानसिकता थोडी बदलत चाललेली आहे. अनेक जे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये पेशंटच्या देखभालीवर, त्याच्या सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च वसूल केले जातात. ही वस्तुस्थिती काही ठिकाणी आहेच, परंतु या अशा पद्धतीने बोलणं मला वाटतं गैर आहे. ही एक मॅनेजमेंट आहे, त्याला जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई करा. जर त्या हॉस्पिटलमध्ये गैरसोयी होत असतील किंवा त्यामध्ये पेशंटला लुटण्याचे प्रकार होत असेल तर त्याच्यावर कारवाई ही निश्चित झाली पाहिजे. परंतु एखाद्या कुटुंबावर बोलणं मला वाटतं हे गैर आहे. संतोष बांगरचे तुमचे आमदार आहेत, त्यांनी सुद्धा एक अशीच पॉलिटिकल व्हायरल केली ज्यामध्ये एमजीएम हॉस्पिटलला त्यांच्या मतदारसंघातली एक व्यक्ती ऍडमिट होती. डेंग्यू झालेला मात्र 6 लाख रुपयाचं बिल केलं आणि थोडासा डिस्काउंट देऊन सोडा म्हटलं तर त्या महिलेच्या अवधीत बाउन्सर्स लावले त्यांनी महिलांनी घेऊन जाऊन हॉस्पिटल व्यवस्था केली. धर्मदयेच्या नावाखाली अनेक हॉस्पिटलांनी उच्छंद मांडले आहे, हे नाकारता येणार नाही. संतोष बांगरने जो काही प्रकार दाखवलाय तो तर आहेच आहे. तसं झालं असेल तर मी आताच कलेक्टरला त्यांच्याबद्दल बोलणार आहे आणि ते बाकी तो प्रकार आम्ही थांबवणार. मला 3 दिवसापूर्वी एकाचं बायपास करायचं होतं, हार्ट सर्जरी. 4 लाख रुपये सांगितले आणि तो पेशंट ऑपरेशनच्या टेबलवरच वारला. मेल्यानंतर त्याला 7.5 लाख रुपयाची डिमांड केली. 3.5 लाख रुपये आणखी त्यांनी 4 लाख रुपये जे होते ते दिले. त्याला सांगितलं 7.5 लाख रुपये आता लागतील आणि त्यासाठी डेड बॉडी थांबवली होती. मी माझ्या पद्धतीने जेव्हा त्यांच्याशी बोललो त्या टायमाला त्यांनी ती डेड बॉडी सोडली. परंतु प्रत्येकाला राजकीय आश्रय नसतो. सर्वसामान्य जो नागरिक असतो त्याला डॉक्टरशी बोलताना सुद्धा भीती वाटत असते आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडून किंवा त्याची होणारी फसवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली. हॉस्पिटल मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही पेशंटकडून पैसे घेत असाल तर हे चुकीचं आहे. तुमचं स्टेटस वाढण्यासाठी त्या पेशंटचा बळी घेण्याचा प्रकार झालेला आहे आणि अनेक ठिकाणी आता उपचार नको, घरी मेलं तरी चालेल अशी सुद्धा भावना नागरिकांमध्ये यायला लागलेली. हे चुकीचं आहे. म्हणून मी आरोग्य मंत्री साहेबांना सुद्धा या वेळेला कॅबिनेटला की तुम्ही यावर स्ट्रिक्टली ऍक्शन घ्या. असे जे हॉस्पिटल असेल 4 हॉस्पिटल बंद झाले तरी काही फरक पडत नाही, परंतु पेशंटची लूट होऊ नये ही त्यामागची आपली भूमिका असली पाहिजे. कबूल करतात गरिबांना कमी किमतीमध्ये आणि नंतर सरकारलाच मदत नाही. त्याच्यासाठी नियमावली करणं आवश्यक. सरकारचा वचन द्यायचा निश्चित नियमावली करणं आवश्यक आहे. मी सांगतो ना, हॉस्पिटलमध्ये धर्मदायचे असतात ना त्यांना 10% बेड हे रिझर्व्ह ठेवणं गरजेचं असतं. कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व्ह आहे, कुठं मोफत उपचार होतो, दाखवा एखाद्या हॉस्पिटलचं नाव. आणि हे सगळं उघड्या डोळ्याने आम्ही राज्यकर्ते म्हणून सुद्धा पाहतोय. म्हणून आता कडक भूमिका उचलायला सरकारने पावलं उचलली पाहिजे. आता कुणाची माफी नाही, आता यांना माफी देऊ नका. कोरोनाच्या काळामध्ये एकेका पेशंटने 20-20 लाख रुपयाचे बिल भरलेले आपण पाहिलेले.
आजही त्या कर्जाच्या खाईत आहेत. आताही ते आणखी पैसे त्यांचे आणखी फेडले गेले नाहीत, अशी अवस्था अनेक ठिकाणी. म्हणून हा संतापजनक जो प्रकार घडतोय ना, त्याला पाठिंबा देता कामा नये. मग त्यांच्या प्रतिष्ठेसाठी पेशंट मेला तरी चालेल किंवा पेशंटवर झालेला बोजा झाला तरी चालेल, ही भूमिका घेणं योग्य नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा तिढा निर्माण झाला होता. सोमवारी हा पगार होणार आहे. त्याच्यावर आता राष्ट्रवादी आणि शिवसेना तुमच्या राष्ट्रवादी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. आता एसटी कर्मचाऱ्याचे पगार पुन्हा देण्यात क्षमपणे ते खातं सांभाळत असेल तर अपयश पण त्याचं आणि श्रेय पण त्याचं, हे मानलं पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होता कामा नये. सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकच्या एका व्याख्यानमध्ये वक्तव्य केलं आहे की व्याख्यानमध्ये देणाऱ्यांचं प्रमोशन होतं असं ऐकलं होतं. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे. नाशिकच्या व्याख्यान माझे चुनले आणि ते म्हणजे की उद्या प्रणिती शिंदे आणि अरविंद सावंत माझं प्रमोशन पुढे होणार असं तर म्हणजे दोघांना आमच्या पक्षात मुनगंटीवार थोडेसे हताश आहेत. थोडं फ्रस्ट्रेशन निश्चित त्यांना आलेलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु त्यांचा पक्षांतर्गत हा कलह असल्यामुळे त्यावर आम्ही बोलणं योग्य नाही. आणखी असं नाही की आमदारांच्या हातात लग्न लावून द्यायचे असते तर अर्ध्या आमदारांची हिरोईन सोबत मुनगंटीवार आहेत, त्यांना समय सूचकता किंवा प्रसंग रूप एखादं वाक्य टाकणं हे त्यांना जमतंय आणि त्यात ते तरबेज आहेत. कदाचित त्यामुळंच त्यांची ही कला पाहून त्यांना थोडासा ब्रेक दिला की काय, अशी शंका याला वाव आहे. नितेश राणे की नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह आहे. परतफेड केल्यानंतरच व्हिडिओ मोबाईल मधून डिलीट करेल, सगळ्यांचा हिशोब करणार. त्या वक्तव्याशी त्यांनी जे काही केलेलं आहे त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आता तो व्हिडिओ डिलीट करायचा आहे का तसाच ठेवायचा आहे, याबाबतच पक्षाचेच मुख्य नेते हे मुख्यमंत्री पदी असल्यामुळं त्यांनी तो निर्णय घ्यावा. त्यावर इतर आणखी जास्त भाष्य करणं उचित नाही. वसंतदादा पाटलांनी मात्र विशाल पाटील खूप महत्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणतात की आपल्याला मंत्रिपद मिळावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणतात की जे गोरे आहेत, गोरेंना जसं मंत्रिपद भेटलं तसं मला पण मंत्रिपद भेटावं. भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या पक्षात जाईल असं सुद्धा त्यांनी सूचक. काँग्रेस बरोबर आता कुणाचा राहण्याची इच्छा नाहीये. काँग्रेस ही दुबंगली गेलेली आहे आणि मुळामध्ये सांगली असेल, सातारा असेल, त्या भागामध्ये पाहिले तर काँग्रेस ही अत्यंत पिछाड झाली. काँग्रेसने आताच्या काँग्रेसने कार्यकर्त्याची किंमत एकदम शून्य केलेली आहे. एखाद्या वेळेला इतर कोणत्याही पक्षात जाऊ पण काँग्रेस बरोबर काम करणार नाही अशी अनेकाची मानसिकता आहे. म्हणून आता ही येणारी निवडणूक असेल किंवा येणारी सत्ता असेल, या सत्तेला वाट पाहण्यापेक्षा आताच आपलं बस्तान कुठेतरी मांडावं असा अनेकाची इच्छा आहे. म्हणून तुम्ही जर पाहत असाल तर रोज शिवसेनेमध्ये, भाजपमध्ये आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा प्रचंड जे लाईन लागलेली ती प्रवेशाची लागलेली. मला वाटतं भविष्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये शून्य होईल. पीक विम्यासाठी शेतकरी अनेक दिवस त्यांचा पीक विमा त्यांना हातात पडत नाही. 2 ते 4 वर्षापर्यंत पीक विमा, मात्र पीक विम्याला 50,000 कोटीचा फायदा कंपनी. कसं बघताय? पीक विमा कंपन्या ह्या लुटारू आहेत. या लुटारू कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर जे काही सरकारला सुद्धा लुटलेलं आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा लुटलेलं आहे. याची खरं तर अत्यंत गांभीर्याने त्याची चौकशी केली पाहिजे. या विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी नेहमीच आडेतदाटू भूमिका घेतात, हे सर्व स्रोत आहे. आणि प्रत्येक शेतकरी हा विमा कंपनीवर नाराज आहे आणि त्याचे पडसाद हे सरकारवर पडतात. म्हणून सरकारने ह्या प्रश्नाला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. फक्त गांभीर्याने घेऊन नाही तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. आजही त्यांनी प्रतिक्रिया आता दिली की मी माझ्या मनात काम आहे. मंगेशकर कुटुंबाने कामे म्हटल्याशिवाय कुठली समस्या होती. त्यांनी त्यांच्याबद्दलचं मत व्यक्त केलेलं आहे. आम्ही त्याचं मत व्यक्त करू शकत नाही, कारण की मंगेशकर कुटुंबियांनी देशासाठी
हे मेरे वतन के लोग हे गाणं नेहरूंनी त्या लता मंगेशकरांना सन्मानित त्या काळात केलेलं आहे. आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रातल्या अनेक क्षेत्रातले लोक आपापल्या क्षेत्रामध्ये तरबेज असतात. शास्त्रज्ञ असतील तर त्या क्षेत्रात आहे. गाणं म्हणणं हे साधी कला नाहीये. तर त्याच्यामुळं त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्या गाण्यांचा सुद्धा इफेक्ट मोठा झालेला होता. आणि म्हणून लता मंगेशकरला गायन कोकिळा या भारताची गायन कोकिळा म्हटलं जातं. जगभरात प्रसिद्ध असलेले या कुटुंबाला अशा पद्धतीने हिणवणं हे चुकीचं आहे. त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा मेडिकलचा जो व्यवसाय असेल तो वेगळा भाग आहे. परंतु त्यांनी जे योगदान या देशासाठी दिलेलं आहे. गाणं म्हणणं जर त्यांना काही लोकांना कमीपणाचं वाटत असेल, मग उद्या शाहिरी म्हणणाऱ्यांना ते अशाच भाषेत बोलतील, पोवाडे म्हणणाऱ्याला अशाच भाषेत बोलतील. म्हणून हे क्षेत्रावर केलेलं हे त्यांचं टीका मला वाटतं ही दुर्दैवी. हे तुम्ही मिक्स कसे करता? तो व्यवसाय आहे. तो व्यवसाय हा छंद म्हणून जेव्हा जोपासला आणि त्याचा परिणाम असा झाला की आज लता मंगेशकरचे 50,000हून जास्त गाणी जे आपण ऐकतो आजही, गायन कोकिळा म्हणून जे आपण त्यांना संबोधतो, म्हणून तिला त्याचे आणि ह्या व्यवसायाची बरोबरी कधी करता कामा नये. माणिकराव पोपट म्हणाले माझा स्वभाव जन्मजात आहे, दिवसात बदलणार नाही, तर माझं हेतू स्वच्छ असतं, मी परखड सत्य बोलतो, माझा स्वभाव कडक असतो, मला दूषित करायची भली आहे. माणिकरावांची भूमिका चांगली आहे, परंतु माणिकरावांच्या मागे का कोण जाणे कोण लागलेले. परंतु आता माणिकरावांनी सुद्धा थोडासा संयम हा राखला पाहिजे. आपल्या एखाद्या वक्तव्यामुळं शेतकरी बांधवामध्ये किंवा इतर समाजामध्ये चीड निर्माण होऊ नये असं वक्तव्य करणं टाळावं. स्पष्ट स्वभावाचा अर्थ इतरांना दुखवणं असं होत नाही. म्हणून आता त्याची ते काळजी घेतील. माझंही त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की आता मी मीडियाच्या समोर जास्त जाणार नाही, हे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. बारामतीला तरुणाच्या त्रासाला कंटाळून शाळेत म्हणून आत्महत्या केली. तो मुलगा म्हणायचा की तो माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्या आई वडिलांचं मुंडकं उघडेल, त्या कारणामुळे तुम्ही स्वतःच आत्महत्या केली. असे प्रकार समाजामध्ये आता वाढीस लागलेले आणि ते चिंताजनक आहेत. मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टीमुळे मोठमोठ्या घटना घडायला लागलेल्या आहेत. एका मुलीचा जीव जाणं दुर्दैवी आहे, परंतु इमोशनली एकमेकाला ब्लॅकमेल करणं सुद्धा तेवढं चुकीचं आहे. म्हणून समाजामध्ये आता जनजागृती पुन्हा एकदा व्हायला पाहिजे. या घटनेमुळं त्या मुलीच्या कुटुंबावर काय परिणाम झाला असेल याची जर आपण जर पाहिलं तर ते मला वाटतं ते दुर्दैवी. चलो ठीक आहे. या घटना एवढ्या वाढत चालल्यात ना, फार वाढत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस. आजची घटना ती एक लय विचित्र मला ऐकायला मिळाली. बायको म्हातारी आहे, तिला त्रास होतो म्हणून त्या बिचाऱ्याने तिला पहिलं मारलं, स्वतः फाशी घेतली. काय वाईट, किती वाईट आहे, किती दुर्दैवी.